नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही बघू शकता, अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ते कोणकोणते जिल्हे आहे पात्र आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते लाभार्थी शेतकरी पात्र आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र राज्य सरकारने 10 डिसेंबर 2024 रोजी एक जी आर निर्गमित केला होता आणि ते अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी त्यांनी पैसे वितरित केले होते, निधी वितरित केला होता. तर त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणकोणते शेतकरी किती निधी भेटला आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर जसं तुम्ही बघू शकता, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जिल्हा आहे जालना. जालनामध्ये 7/10/2024चा प्रस्ताव आणि त्यासाठी 2,82,538 शेतकरी पात्र आहेत. त्यांच्यासाठी 412 कोटीचा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,96,779 शेतकरी त्यांच्यासाठी 4,19,000चा निधी आहे, म्हणजे 419 कोटीचा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 7,83,915 शेतकरी त्यांच्यासाठी 812 कोटीचा निधी आहे. जसं तुम्ही बघू शकता, बीड आहे. बीडमध्ये आहेत शेतकरी 5,62,214 शेतकरी पात्र, त्यांच्यासाठी 520 कोटीचा निधी आहे. जसं धाराशिवमध्ये 1,80,000 शेतकरी आहेत. 1,80,786 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 221 कोटीचा निधी आहे. पुन्हा पुढे छत्रपती संभाजीनगर येतात. संभाजीनगरमध्ये आहेत शेतकरी 2,57,747 शेतकरी, त्यांच्यासाठी 234 कोटीचा निधी आहे. पुन्हा बघू शकता, परभणी आहे. परभणीमध्ये 14/10/2024चा प्रस्ताव आहे, त्यासाठी 10 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 1,00,000चा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, बीड आहे. बीड दोनदा कसं, कारण की प्रस्तावाचा दिनांक वेगवेगळे आहेत. जे आपले जिल्ह्याचे कृषी असतात अधिकारी, कृषी समिती असते, त्याच्यामधून पाठवलेले. त्याच्यासाठी त्यावेळेस 51,739 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 23 कोटीचा निधी आहे. 23 कोटीचा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, लातूर आहे. लातूरमध्ये 81,966 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 78 कोटीचा निधी आहे. तर पुन्हा लातूर बघू शकता तुम्ही, 460 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 9,00,000चा निधी आहे. परभणी जिल्हा पुन्हा येतो. 23/9/2024चा प्रस्ताव आहे, त्यांच्यासाठी 7,707 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 45,00,000चा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, हिंगोली आहे. हिंगोलीमध्ये 7,707 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 45,00,000चा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, नांदेड आहे. प्रस्तावाचा दिनांक 23/9/2024, त्यांच्यासाठी 22 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 70,00,000चा निधी आहे. जसं बघू शकता, बीड आहे. बीडमध्ये 10 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 2,00,000चा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, नागपूर आपण बघूया विभागामध्ये. वर्धा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 101,605 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 28,03,000चा निधी आहे. नागपूर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये 152 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 24 लाखाचा निधी आहे. जसं बघू शकता, गोंदिया आहे. गोंदियामध्ये 27,012 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 26 लाखाचा निधी आहे. जसं बघू शकता, भंडारा आहे. भंडारामध्ये 8,497 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 10 लाखाचा निधी आहे. तर वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत 217 शेतकरी पात्र, त्यांच्यासाठी 41 लाखाचा निधी आहे. गडचिरोली आहे. गडचिरोलीमध्ये 3,952 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 32 लाखाचा निधी आहे. जसं बघू शकता, नागपूर आहे. नागपूरमध्ये 28,604 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 64 कोटीचा निधी आहे. चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 851 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 82 लाखाचा निधी आहे. वर्धा आहे. वर्ध्यामध्ये 4,187 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 30 लाखाचा निधी आहे. जसं बघू शकता, नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये नाशिकमध्ये आहे 331 शेतकरी, त्यांच्यासाठी 21 लाखाचा निधी आहे. धुळेमध्ये 148 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 148 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 1,80,000चा निधी आहे. पुन्हा नंदुरबारमध्ये 527 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 141 लाखाचा निधी आहे. जळगाव आहे. जळगावमध्ये 5,731 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 57 लाखाचा निधी आहे. अहमदनगरमध्ये 5,749 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 24 लाखाचा निधी आहे. जसं बघू शकता तुम्ही, पुणे विभागामध्ये सातारामध्ये 400 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 10 लाखाचा निधी आहे. सोलापूरमध्ये 37,747 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 58 कोटीचा निधी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 5,153 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 3 कोटीचा निधी आहे. जसं 3,48,00,000 लाख. जसं तुम्ही बघू शकता, सर्व शेतकऱ्यांचे आपण यादी बघितलेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र ते आज आपण पाहिले. जसं तुम्ही बघता, हे 13,600 हेक्टर वाटप सुरू झालं आहे आणि तुम्ही तुमच्या तलाठी यांना तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये ते तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या यादीमध्ये नाव आहे का हे विचारा. तुमची जर KYC झाली नसेल तर तुम्हाला एक VK नंबर जनरेट होतो. तो VK नंबरने तुम्हाला महा ई सेवा केंद्रावर KYC करायची आहे. तुम्ही तलाठी यांना तुमच्या भेटा आणि यादी त्यांनी जर सर्व शेतकऱ्यांची KYC झाली की लगेच 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.